भोगावती महाविद्यालयाजवळ 24 जुलै रोजी झालेल्या भीषण अपघातात विद्यार्थिनी प्रज्ञा कांबळेचा मृत्यू झाला होता। मात्र हा अपघात नसून नियोजित खून असल्याचा संशय व्यक्त करत वंचित बहुजन आघाडीकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर न्याय एक निर्धार मोर्चा काढण्यात आला। या मोर्चादरम्यान जिल्हाधिकारी व राज्याचे पोलीस महासंचालक यांना निवेदन देऊन आरोपींवर कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यासह संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन, तपास स्वतंत्र समितीकडे सोपवणे तसंच पोस्टमार्टम आणि सीसीटीव्ही फुटेजचा फेरतपास करण्याच्या मागण्या करण्यात आल्या। आघाडीने पोलिसांवर हलगर्जीपणाचा आरोप करत आरोपींना संरक्षण दिल्याचा दावा केलाय। निष्पक्ष तपास न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय। महिला व विद्यार्थिनीच्या सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। प्रज्ञा कांबळेंच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरू राहील असा निर्धार वंचित बहुजन आघाडीकडून व्यक्त करण्यात आला आहे। माझं नाव तुकाराम कांबळे, मी प्रज्ञाचा मामा। प्रज्ञाचा ज्या दिवशी जी घटना घडली त्या दिवसापासून सगळे मॅनेज झाल्यासारखं आम्हाला म्हणजे तिथपासूनच संशय होता। आम्ही पाठलाग करत असताना पोलीस तपासामध्ये असं आम्हाला आढळून आलं की पोलिसांनी अतिशय ते नॉर्मल अपघात झालेला आहे अशा दृष्टिकोनातून बघितलंय। समोर एवढे खड्डे असताना आरोपी गाडी सुसाट चालवतात आणि त्या मुलींच्या अंगावर घालून त्या मुलगीला मारतात। जर ह्यो गुन्हा जर तुम्ही ऍक्सिडेंट म्हणून बघत असाल तर आम्हाला हे मान्य नाही, कारण का आमच्या मुलगीचा घातपात झालेला आहे। आम्ही मध्ये पोलिसांना ज्यावेळी आम्ही भेटत होतो त्यावेळी पोलिसांनी आमचं फोन न उचलणे, आम्हाला जी काय कागदपत्र पाहिजे होती ते रिपोर्ट देताना बऱ्याच वेळा आम्हाला एक महिना लावला, टाळाटाळ केली आणि तपास अधिकाऱ्यांचं पूर्ण तपास अतिशय मॅनेज झाल्या प्रकारे आमचा कुटुंबांचा संशय आहे। आणि जर प्रज्ञा कांबळेला जर न्याय मिळाला नसेल तर परत आम्ही जर आता जे मोर्चाच्या संदर्भात तुम्हाला दिलेलं आहे तर पुढे आम्ही आत्मदहन सुद्धा करू शकतो। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचं कुटुंब आवाज उठवतच राहणार। बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।